हाय, मी मनीषा आपली सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आजचा व्लॉग हा किचनच्या जी स्टाईल्स आहे आपलीवाली, धूळ वगैरे बसू नये तर आपण त्याला काय आयडिया करू शकतो, तर ते मी थोडंसं काहीतरी डेकोरेट करते. तर ते आय होप ही आयडिया तुम्हाला आवडेल आणि स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग. तर मी करणार आहे हा जो कडप्पा आहे हा तेलकट असतो, आपला भाजी वगैरे बनवतो तर याची वाटी ते पडते आणि हा तेलकट होतो, बाहेरून खिडकीची बाहेरून धूळमध्ये येते आणि त्या धुळीने हा सुद्धा खराब होतो. तर त्यामुळे ही तेलकट होऊ नये आणि ती धूळ कशी आपण याच्यावर कव्हर करू शकतो, तर त्यासाठी मी आणला आहे हा ग्रीन ग्रास. तर हा ग्रीन ग्रासचा तो आर्टिफिशियल आहे, तो आपण इथे ठेवणार आहे आणि सुंदर असे फ्लॉवर पार्ट जे आहे तर ते आपण त्याला इथे स्टाईल डेकोरेट करणार आहे. तर मग चला बघूया आपण हे कशा पद्धतीने करू शकतो. इथे टेप शिलाई मशीनचा टेप आहे, त्याच्या साह्याने आपण हे इथे मोजून घेणार आहे किती इथे. तर हे 4.1 आलेले आहेत 8 सेंटीमीटर, त्या हिशोबाने आपण कटिंग करून घेणार आहे. एवढा शीट हा माझा वाचलेला आहे, तर हा आपल्याला कुठे उपयोगी होईल, कुठे यूज होईल तो आपण तो नंतर बघूया. आता सध्या मी ठेवून देत आहे. तर इथे काहीतरी लाव होईल म्हणून मी हा आर्टिफिशियल पेन आणलेला आहे आणि हा सेलो टेप आणलेला आहे. हा कॉटनचा आहे, तर मी याला इथे वेल लावणार आहे. हे अशी लावलेली आहे. मी इथं कॉटन टेप लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. जो ह्या भिंतीचा कलर आणि सेम आहे. इथं आपण सेलो टेप पण लावू शकतो. माझ्याकडे हा मनी प्लांट आहे, बघू शकता नुकताच फुटलेला आहे, तो हीच छान दिसेल. मी त्याला इथे ह्या कॉर्नरला शिफ्ट करतो. स्पेशल आहे ते मी ठेवतो. तर अशा प्रकारे बघू शकता. आज मी घेणार आहे हे लोणी आणि ह्या लोण्यापासून बनवणार आहे तूप. तर मग चला बघूया कसं बनतं. मी इथे घेतलं आहे मिक्सरचं भांडं आणि हे तूप आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार. एक ही वाटी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हे याच्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यात पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण त्याला आता धुवून घेऊ. फ्रेश मलाई जर असेल ना तर मग तिला इतकं काही धुवायची गरज नाही आहे, कारण तो मिक्सरमध्ये मलाई टाकल्यानंतर आपोआपच लोण्याचा गोळा तयार होऊन जातो आणि जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते निघतं. पण मी 8 दिवसातून 10 दिवसातून अशी मी घरगुती तूप बनवत असते, त्यामुळे जास्त त्याला साठवण्याची काही गरज पडत नाही. आणि जे आपलं दुधाचं पाणी जे ताक म्हणतो ना तर ते खूप कमी असतं. जेवढं पाणी टाकलं ना मी तेवढंच निघालेलं आहे. तर याला 2-3 वेळा आहे ना चांगल्या पाण्याने स्वच्छ. तर मी आता हे 2-3 पाण्याने आता स्वच्छ धुवून घेते. बघू शकता हे अगदी पाणी वेगळं झालेलं आहे, हे बघा. तर आता आपलं हे लोणी तयार झालेलं आहे. तर आपण आता गॅस पेटू आणि गॅसवरती पातेलं ठेवून हे त्या मिश्रण आपण त्यात टाकून घेऊ.
भांड्यांमध्ये ना ह्या लोणी आपण पातेल्यामध्ये टाकलेलं आहे ना, हे उरलेलं आहे. तर हे दोन्ही भांड्यांमधलं लोणी ना मी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आणि ते गरम पाणी ह्या भांड्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे. तर हे तुम्ही थोडंसं हलवून चमच्याने घेतलं ना तर सगळं लोणी जे असतं ना ते सगळं जमा होतं आणि ते दोन्ही पाणी ना दोन्ही भांड्यांचं एकत्र करून घ्यायचं. असं सगळं निघून जातं ती लोणी. आणि हे पाणी ना आपण आपल्या जे तूप कडवायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ओतून द्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. कसं आहे ना, आपण तूप कडवत असतो ना तर त्यावेळेला ना 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता तूप बघा किती सुंदर बनतंय. ते थोडंसं होतं, अगदी 5 मिनिटामध्ये ते तयार होऊन जाणार आहे. तर एक म्हणजे तूप बनवताना ना त्याचं लोणी ना हे फ्रेश असलं पाहिजे. आणि लोणी फ्रेश असल्यामुळे काय होतं की जे आपण तूप कडवतो तर त्याला वास येत नाही. आणि जर कधी चुकून असं होऊन जातं की थोडंसं हे थोडं साठवून ते थोडं व्हायला वेळ लागतो आणि मग त्याला 8, 10, 15 दिवस लागून जातात. 15 दिवसानंतर काय होतं की खालची लोणी ना ती वरती फ्रेश लोणी टाकली जाते आणि खालची लोणी खालीच राहून जाते. तर आपण तिला जर मिक्स करून घेतलं ना लोणीला तर तो खालचा जो लोणीचा गोळा आणि वरती फ्रेश टाकलेलं लोणी हे दोन्ही मिक्स झाल्यामुळे ना त्याला बुरशी किंवा कुजक वास लागत नाही. ही पहिली टिप्स. आणि दुसरी टिप्स अशी आहे की लोणी कडवत असताना आपण आहे ना त्यामध्ये जर खडे मसाल्याचे 1-2 पदार्थ जर टाकले ना तर त्यामुळे काय होणार आहे की लोणीचा जो उग्र वास असतो ना तो नाहीसा होऊन जातो आणि थोडं चवीला चांगलं लागतं. तर त्यामध्ये आपण वेलची टाकू शकतो, लवंग टाकू शकतो, मिरे टाकू शकतो, दालचिनी टाकू शकतो, नागलीचं पान खायचं जे असतं ते टाकू शकतो. तर असं कुठलंही एक घेऊ शकतो आणि ते आपण तुपामध्ये टाकू शकतो. तर तुम्ही बघितलंच असेल की मी आता जे तूप कडवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ते खडा मसाला टाकलेला आहे. तर बघा हे तूप आहे ना अगदी त्याने त्याचं बेरी जी आहे ना ती खाली बसलेली आहे आणि वरती लोणी ही आलेली आहे. आता हे तूप आपलं झालेलं आहे आणि मी गॅस बंद करते. तर आता हे तूप आहे ना थोडंसं शांत झालं की मी हे वाटीमध्ये काढून घेते. ती आहे दुसरी टिप्स. इथे ना ही तूप ओतून घेतल्यानंतर ही पातेल्यामध्ये शिल्लक जी राहते ना ती बेरी असते. तर बघू शकता तुम्ही तूप किती सुंदर निघालेली ही बेरी असते. ही बेरी ना आपण लाडूमध्ये किंवा साखर टाकून ना ती सुद्धा खाऊ शकतो. तूप बघा किती सुंदर मस्त झालेलं आहे आणि अशा प्रकारे माझ्या किचनची स्टाईलचं डेकोरेट झालेलं आहे आणि अशा छान प्रकारे मी आज तूपही बनवलेलं आहे. तर हे तूप आणि हे डेकोरेट तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आता इथंच थांबते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.